मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे खातेवाटप जाहीर केले आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक काथ्याकूट झाल्यानंतर हे खातेवाटप जाहीर झालेले आहे। खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच होणार असल्याचं दिसून येत आहे। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। महाराष्ट्रातील मोठ्या शहरांच्या पालकमंत्री पदावरून तीनही पक्षांमध्ये ओढाताण होणार हे स्पष्ट आहे। महायुतीच्या मंत्रिमंडळात सोलापूरला स्थान न मिळाल्यानं पालकमंत्रीही बाहेरचा असणार हे स्पष्ट आहे। सोलापूरच्या पालकमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे आणि दत्तात्रेय भरणे यांच्यात स्पर्धा होण्याची शक्यता आहे। याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची समीकरणेही सोलापूर आणि सातारा कोणाकडे जातो यावर ठरणार आहेत। महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुतीने पहिल्यांदा राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री केले होते। त्यामुळे सोलापूरचे पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार की राष्ट्रवादीकडे याची उत्सुकता आहे। सोलापूर जिल्ह्यातील पक्षीय संख्याबळ पाहता सोलापूरचे पालकमंत्रीपद हे भाजपकडे जाण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे भाजपचे कोणते मंत्री सोलापूरचे पालकमंत्री होणार याची उत्सुकता वाढली आहे। पालकमंत्री पदाचा विचार करता पुणे राष्ट्रवादीकडे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा पालकमंत्री होण्याची शक्यता आहे। सातारा गेल्या वेळी शिवसेनेकडे होता, सांगली सोलापूर भाजपकडे तर कोल्हापूर राष्ट्रवादीकडे होता। आताही कोल्हापूरचे पालकमंत्रीपद ज्येष्ठत्वाच्या मुद्द्यावर हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। सांगली हे भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे। पण सोलापूर आणि साताऱ्यात काही बदल होतो का हे पाहावे लागणार आहे। साताऱ्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे गेले तर सोलापूर राष्ट्रवादीकडे येऊ शकते। सोलापूर राष्ट्रवादीकडे आले तर कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळालेल्या दत्तात्रेय भरणे यांच्याकडे पुन्हा एकदा सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी येऊ शकते। अशा वेळी चंद्रकांत दादा हे सांगलीचे पालकमंत्री होऊ शकतात। सातारा पुन्हा शंभूराज देसाईंकडे येऊ शकतो। पण सोलापूर भाजपकडे आले तर चंद्रकांत पाटील किंवा जयकुमार गोरे हे पालकमंत्री होऊ शकतात। गोरे हे सोलापूरला आले तर चंद्रकांत दादा सांगलीला पाठवले जाऊ शकतात।